नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण अधिवेशनामध्ये घोषित केल्याप्रमाणे रब्बी आणि खरीप 2024 मध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या काही जिल्ह्यांनाच या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामधील ते जिल्हे कोणते असतील, तसेच या जिल्ह्यातील कोणत्या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, तसेच हा पीक विमा कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, 2024 मधील रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामातील 75% पीक विम्याचे वाटप हे शेतकऱ्यांना सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा पीक विमा जर पाहिला तर पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार हा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 50% पेक्षा कमी अहवाल असणाऱ्या, म्हणजे 50% पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या शेतकऱ्यांनाच फक्त या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो, राज्यातील 14 जिल्ह्यांना या पीक विम्याचा हा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच जे शेतकरी अद्यापही या पीक विम्यापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांनाच या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार पीक विम्याचे वितरण हे सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, राज्यात 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात हा पीक विमा मिळालेला नव्हता। म्हणजे यामध्ये या पीक विम्यातून या 7 जिल्ह्यांना वगळण्यात आलेलं होतं। तर आता जर पाहिलं तर पीक विमा कधी मिळणार हा एक महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पडलेला एक प्रश्न होता। तर आता जर पाहिलं तर या अधिवेशनामध्ये या पीक विम्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जिल्हाधिकारी यांच्या अधिसूचनेनुसार 25% अग्रिम पीक विम्याचे वाटप हे पूर्ण करण्यात आलेले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा भेटेल नव्हता अशा शेतकऱ्यांना आता 75% पीक विमा देण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, आता जर पाहिलं तर पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित 50% पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा अधिक हा 75% पीक विमा या दोन्ही पीक विम्याचे वाटप हे शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे। तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तरी हा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा वर्ग करण्यात येणार आहे। मित्रांनो, याची तारीख जर पाहिली तर 17 मार्च पासून हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये खरीप 2024 मधील काही शेतकऱ्यांना 25% पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे, तर काही शेतकऱ्यांना अद्यापही ही रक्कम जमा करण्यात आलेली नाही। तसं मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच हा पीक विमा देण्यात येणार आहे। 8 दिवसांमध्ये या पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, याची तारीख जर पाहिली तर 17 मार्च पासून हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात जर पाहिलं तर शेतकऱ्यांना 105 कोटींची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देखील जमा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या रकमेपैकीच आतापर्यंत जर पाहिलं तर 57,46,00,000 रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। या व्यतिरिक्त पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकारकडून 406 कोटी अद्यापही मिळणं बाकी आहे। मित्रांनो, आता यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामातील कोणत्या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामातील सोयाबीन आहे, मका आहे, बाजरी, कापूस, मूग, भुईमूग, वाटाणा आणि भाताचे असे 50% पेक्षा अधिक नुकसान झालेली पिके जी आहेत अशा पिकांना यामध्ये हा पीक विमा देण्यात येणार आहे। तसेच शासनाच्या सूचना असून देखील पीक विमा कंपन्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप ही मदत देण्यात आलेली नाही। त्यामुळेच आता लवकरच या कापूस या पिकाला देखील हा पीक विमा सरसकट 75% हा देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता सुरुवातीला 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे। मित्रांनो, ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 17 मार्च पासून ही जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या 14 जिल्ह्यांना या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील ते 14 जिल्हे कोणते असतील ही सर्व माहिती आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तसेच मित्रांनो, यामध्ये ज्या 7 जिल्ह्यांना या पीक विमा कंपनीकडून हा पीक विमा देण्यात आलेला नव्हता, म्हणजे वगळण्यात आलं होतं, ते जिल्हे जर पाहिले तर यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर आहे, नाशिक आहे, सोलापूर, सातारा, अमरावती, लातूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांना या पीक विमा कंपनीने पीक विम्यातून वगळण्यात आलेलं होतं। मित्रांनो, आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे आणि आता या 7 जिल्ह्यांना देखील हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, एकंदरीत जर पाहिलं तर राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये या आधी अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि अधिसूचना काढलेल्या शेतकऱ्यांना 25% पीक विम्याचे वाटप हे होणं अपेक्षित होतं, परंतु अद्यापही या 25% पीक विम्याचे वाटप हे झालेले नाही। तर उर्वरित आता जर पाहिलं तर राज्यातील 1,70,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज करण्यात आले होते। मित्रांनो, हा पीक विमा 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून हा पीक विमा घेतलेला होता
तर आताच त्या अंतर्गत जर पाहिलं तर 24 जिल्ह्यातील 47 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये 17 मार्चपासून ही जमा करण्यात येणार आहे। तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या त्याला पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेतलेले होते, तर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे आक्षेप नव्हते। आता याच पार्श्वभूमीवरती हा पीक विमाचे वाटप हे करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये अग्रिम पीक विमाचे वाटप जे 7 जिल्हे वगळण्यात आले होते त्याच 7 जिल्ह्यांनाच या 25% अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये या 75% पीक विम्याचे वाटप हे लवकरच म्हणजे 17 मार्च पासून हे करण्यात येणार आहे। तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर बीड आहे, बुलढाणा, वाशिम, नंदुरबार, धुळे, नाशिक, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती या 9 जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेले होते। तसेच यांच्या संदर्भातील सुनवाई देखील चालू होती। यामध्ये देखील पुणे आणि अमरावती या जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणची सुनवाई जवळजवळ संपलेली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसुद्धा लवकरच पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे माहिती ही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 14 जिल्ह्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तर जे 7 जिल्हे या अगोदर अग्रिम पीक विम्यातून वगळण्यात आले होते, आता या जिल्ह्यांना देखील या पीक विम्याचे वाटप हे लवकरच करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।